आजची खास मित्रांनो, वर्तुळाला काढता येतात अनेक त्रिज्या आणि व्यास. घर म्हणजे सदन, भवन, गृह, निवास. वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या रेषेला म्हणतात व्यास. जीवनसत्व देणारे एक फळ आहे लिंबू. वर्तुळ केंद्रबिंदू म्हणजे व्यासाचा असतो सामायिक बिंदू. सावरपाडा एक्सप्रेस म्हणतात कविता राऊतला. व्यासाचे निमपट केल्यास मिळेल त्रिज्या तुम्हाला. सज्जनगड येथे आहे समर्थ रामदासांची समाधी. वर्तुळाचा परिघ म्हणजे वर्तुळाची लांबी. अनन अग्निपावक म्हणजे आग. अनन अग्निपावक विस्त म्हणजे आग. वर्तुळाच्या आत असणाऱ्या भागाला म्हणतात वर्तुळाचा अंत. मध्यभागी असते अशोक चक्र. तिरंग्यावर मध्यभागी असते अशोक चक्र. कोणत्याही वर्तुळाला असते एकच वर्तुळ केंद्र. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी टिळकांनी घेतला होता ध्यास. वर्तुळाच्या त्रिज्येच्या दुप्पट मिळतो व्यास. फाल्गुन पौर्णिमेला साजरा होता होळी सण. वर्तुळाची त्रिज्या काढण्यासाठी करता व्यास भागेला 2. महाभारत लिहिणारे होते ते महर्षी व्यास. वर्तुळाचे 2 समान भाग करणारी रेषा म्हणजे व्यास. दिन म्हणजे दिवस या शब्दाचा समानार्थी शब्द वार आणि वसंत. त्रिज्या म्हणजे वर्तुळ काढण्यासाठी कंपासामधले घेतलेले अंतर. एकाच बिंदूतून काढता येतात अनेक रेषा. रेषांना दोन्ही बाजूस असतात बाण. जेव्हा रेषामध्ये सर्वत्र बाजू असते समान, तेव्हा